नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज मधुभाऊच्या हॉस्पिटलमध्ये जातो त्यांना मारण्यासाठी. तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर अश्विन सुरुवातीला आता हॉस्पिटलला निघणार असतो, तर आता कल्पना आणि प्रतापचं लक्ष जातं आणि तो इग्नोर करतच तिथून चालला असतो. तर आता कल्पना त्याला थांबवते आणि म्हणते, काय रे, लवकर निघणार होतास तू, तर मला सांगितलं का नाही? आता इथे बस आणि नाश्ता करून घे. त्यावर आता अश्विन म्हणतो की नाही, नको. तर आता प्रताप म्हणतो अश्विनला की अरे अश्विन, काय चाललंय रे तुझं? कधी येतोस, कधी जातोस? आमच्या बरोबर धड बोलतही नाही आहेस. बरं आमचं सोड, मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांची सध्या चौकशी सुद्धा नाही केलीस तू. अरे ते सासरे आहेत तुझे. तर आता हे शब्द ऐकल्याबरोबर हा अश्विन वळतो आणि म्हणतो, वाह, म्हणजे बाबा ते माझे सासरे आहेत हे तुमच्या तर लक्षातच आहे, पण माझ्या बायकोला विसरलात तुम्ही. आणि तिचा तर साधा कोणी विचारही करत नाहीये. तर आता कल्पनाला राग येतो आणि कल्पना आता समोर येते आणि अश्विनला म्हणते, का तिचा विचार का करायचा? अरे तिची आठवण करण्यासारखी एक तरी तिच्या चांगली गोष्ट आहे का? त्यावर आता अश्विन म्हणतो, खूप आहे मम्मा, खूप आहे. आणि तुम्हाला तर नाही लक्षात ठेवायचे असतील ना, तर हरकत नाही, मी ठेवेन लक्षात. तुम्ही बसा मधुभाऊंची काळजी घेत. आणि आता याचं हे अवतार बघून, याचं हे रूप बघून प्रताप आणि कल्पना एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात. तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुमन आता नागराजला म्हणते, अहो चला बाहेर, पोलीस आले, तुम्हाला विचारतायत ते. आणि इकडे सुमन खूप घाबरली असते आणि सुमन म्हणते पोलिसांचा फोन आला. आणि त्यानंतर ते घरी आले आणि त्यांनी सांगितलं की मधुभाऊंनी असं मरताना स्टेटमेंट दिल्या म्हणून की त्यांचा खून तुम्ही केलाय, ते तुम्हाला अटक करायला आले. तर नागराज म्हणतो की नाही नाही, मी काही नाही केलेलं. आणि पुढे सुमन सांगते की तुम्ही त्यांच्या पाठीत चुरा खुपसला, त्यांना हे समोरच्या काचेतून दिसलं. तर आता नागराज म्हणतो, नाही नाही, मी नाही केलं असं काही. तर आता नागराजला आवाज येतो पोलिसांचा की नागराज किल्लेदार बाहेर या, आता तुम्हाला मरेपर्यंत जेलमध्ये सडायचंय. तर आता नागराज आपल्या खोलीतूनच ओरडत असतो की नाही नाही, मी काहीच केलेलं नाहीये, मी काही खुणबिण नाही केला. आणि प्रेक्षकांना आपल्याला थोड्याच वेळात हे कळतं की हे नागराजचं स्वप्न असतं आणि तो खुर्चीत बसल्या बसल्याच हे भयंकर असं स्वप्न बघत असतो. त्याला आता जाग येतो आणि तो मनात विचार करू लागतो की मधुभाऊने खरंच जर मला बघितलं असेल तर, जर तो कोमातून बाहेर आला आणि माझं नाव घेतलं तर. आणि नागराज आता मनात म्हणतो, नाही, जे काम अर्धवट झालं ते पूर्ण करायलाच हवं. आणि मधुभाऊंना मारण्यासाठी आता नागराज हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातो. तर इकडे आता सध्या तरी सीन शिफ्ट होतो आणि सीनमध्ये दाखवलं जातं आपल्याला की प्रताप म्हणतो, अरे अश्विन, निदान जावई म्हणून नाही पण डॉक्टर म्हणून तरी तू तिथे असायला हवा ना, त्यामुळे अर्जुन आणि सलीला जरा धीर येईल. त्यावर आता अश्विन म्हणतो, मला ना त्यांना धीर द्यायचाच नाहीये, कारण माझ्या बायकोला जेलमध्ये धीर देण्यासाठी कोण आहे? कोणीच नाही. तुम्ही ना तिच्या तब्येतीचा विचारपूस करताय ना, तिच्यासाठी दुसरा कोणी वकील शोधताय. त्यावर आता कल्पना म्हणते, दुसरा वकील म्हणजे रविराज भाऊ. त्यावर आता पूर्ण बोलू पण देत नाही कल्पनाला आणि अश्विन म्हणतो, रविराज काका त्यांच्या मुलीची केस लढणार नाही आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, हा अश्विन काय म्हणतो. अश्विन म्हणतो रविराजला की तो तर तुमच्यापेक्षाही वरचा निघाला, त्याने तर तन्वीचं नावच टाकलंय. आणि इथे पण तुम्ही कोणीच तुमच्याशी तन्वीचं असलेलं नातं जपत नाहीच आहे, पण मी मात्र माझं मधुभाऊंशी असलेलं नातं जपायला हवं. वाह, छान. तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराज आता त्याच अवस्थेत सरळ जातो आणि हॉस्पिटलला निघायला जातो. तितक्यात सुमनला दिसतो आणि सुमन म्हणते, अहो कुठं चाललात? तर आता नागराज रागातच वळतो आणि म्हणतो, झालं का, नेहमीसारखं 1000 वेळा तुला सांगितलंय, मी बाहेर जात असताना मला असं काही विचारत जाऊ नकोस. आता माझं काम नाही झालं म्हणजे? त्यावर आता सुमन म्हणते, अहो पण एवढ्या रात्रीचं तुम्ही काय काम काढलं? त्यावर आता नागराज म्हणतो, ते मेडिकल इमर्जन्सी आली आहे मित्राची, तिथे जातोय, त्याला मदतीला म्हणून जातोय. तर आता सुमन म्हणते, अगबाई हो का, मग डबा वगैरे देऊ का? आणि नागराजीचं काही ऐकत सुद्धा नाही, तसंच निघून जातो. तर आता दुसरीकडे आता प्रताप अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रताप म्हणतो, अश्विन, अरे कोणावरही इतकं प्रेम करू नये की तिच्यात चुका सुद्धा दिसू नयेत. त्यावर आता अश्विन म्हणतो, दिसतायत डॅड, दिसतायत, आणि तिच्यात पश्चाताप सुद्धा दिसतोय. पुढे आता अश्विन म्हणतो प्रतापला, एक गोष्ट सांगू का तुम्हाला डॅड, कुठल्याही माणसाला त्याची चूक सुधारायला एक संधी द्यायलाच हवी, आणि ती मी माझ्या बायकोला देणार. आणि पुढे आता अश्विन म्हणतो, अरे तुमच्यासमोर मी हे सगळं काय बोलतोय, तुम्हाला तर त्याचा काहीच फरक नाही पडणार. आणि असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. आता इकडे हॉस्पिटलचा सीन दाखवतो आपल्याला आणि तिथे पोलीस आलेले असतात, नेहमीचेच आपले इन्स्पेक्टर सावंत. तर ते आता म्हणतात अर्जुनला की, अर्जुन सर, तुमच्या कंप्लेंट नंतर आम्ही मर्डर अटेम्प्टचा तपास सुरू केलाय. पाटलांची तब्येत कशी आहे, म्हणजे आम्हाला बोलता येईल त्यांच्याशी? तर आता अर्जुन सांगतो की डॉक्टर म्हणालेत की मधुभाऊ आता कोमात आहेत, पण ते आता ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतायत, पण त्यांना कधी शुद्ध येऊन सांगता येत नाही. तर आता इन्स्पेक्टर विचारतात की बरं मला सांगा, जेव्हा पाटलांवर हल्ला झाला तेव्हा तिथे कोण कोण होतं? तर आता सायली म्हणते, आम्ही सगळे तर बाहेरच होतो, आणि पण आता हे सगळं घडलंय ते घराच्या आत झालं आणि तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. पुढे आता अर्जुन सांगू लागतो की मधुभाऊंना सगळ्यात आधी अद्वैत चांदेकरने बघितलं आणि त्यानंतर त्यानेच बाहेर येऊन आम्हाला सांगितलं. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की बरं मला त्यांचा नंबर द्या, मी बोलतो त्याच्याशी.
आणि मला आणखी सांगा की तिथे घरातलेच मेंबर होते की आणखी बाहेरचं पण कोणीतरी होतं? तर आता अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब कसं आहे ना, यावर्षी अन्नपूर्णा ट्रस्टचे 50 वर्ष पूर्ण झाले होते, तर बरेच लोक होते. त्यावर आता इन्स्पेक्टर सावंत विचारतात, बरं तुम्हाला संशय आहे का त्यापैकी कोणावर तरी? तर आता सायली म्हणते, आम्हाला त्यापैकी तर कोणावरच संशय नाही आहे, पण एका माणसावर नक्की आहे, महिपत शिखरे. आधीच तो गुंड आणि त्यात आमच्यावरच्या रागापायी तो वेळापिसा झालाय. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आम्हालाही तसंच वाटतंय, कारण त्या दिवशी तुमच्या घरात झालेली दगडफेक आणि त्यानंतर हा हल्ला, यावरून तर हेच वाटतं की या दोन्हीही गोष्टी मागे महिपत शिखरेच असणार आहे. तर अर्जुन म्हणतो, हो असू तर शकतो, पण त्याच्या विरोधात आपल्याकडे पुरावे नाही आहेत. आता आपल्याला तेच शोधायचे. आणि तितक्यात प्रेक्षकांना तिथे आता हा नागराज येतो आणि अर्जुनला नागराजवर संशय सुद्धा येणार आहे प्रेक्षकांना, ते आपण बघूया पुढे. तर आता नागराज हॉस्पिटलमध्ये आल्याबरोबर त्याला महिपतचा फोन येतो आणि महिपतचा एकदम डोळे लाल झालेले असतात आणि एकदम रागात असतो. तर आता नागराज फोन रिसीव्ह करतो आणि महिपत म्हणतो, काय नागराज शेठ, काय झोपले का काय? तर आता नागराज म्हणतो, ऐक ना महिपत, मी घरात नाही आहे, बाहेर आहे आता, मी तुझ्याशी नंतर बोलतो, कुठे आहे काय ते नंतर सांगतो सगळं. तर आता महिपत म्हणतो या नागराजला की तुम्ही तर आमचा चांगलाच गड आवडलाय. नागराज शेठ, म्हणजे सुरुवातीला तर तुम्ही चांगली बातमी दिली, जेव्हा ऐकलं की मधुकर पाटलांना तुम्ही भुसकलं म्हणून, तेव्हा ऐकायला लय गोड वाटलं, गारगार वाटलं. पण जेव्हा त्या अर्जुन सुभेदारने माझी गचंडी धरली आणि त्याची बायको जेव्हा बोल बोल बोलली ना, तेव्हा कळलं की अरे खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा ना. तर आता नागराज हळूच आवाजात महिपतला म्हणतो, ऐक ना तू झोप आता, तुला चढलीये जाम. तर आता महिपत म्हणतो, झोप उडाली नागराज शेठ. आता एखादी बाई जेव्हा समोर येऊन आपल्याला 4 गोष्टी ऐकवते ना, तेव्हा तिचा असा गडा दाबावासा वाटतो. पण काय सध्या वातावरण गरम आहे, त्यात तुम्ही पण नवीन कांड करून ठेवलं म्हटल्यावर मी कसं काय त्या वकिलाच्या त्या बायकोचा मुर्दा पाळणार ना. तर आता नागराज म्हणतो, अरे ठीक आहे ना महिपत, उद्या बोलूया ना आपण, ठेवतो मी फोन. आणि आता नागराज फोन कट करतो. तर आता महिपत स्वतःशीच बोलतो की लय दिवस झाले, पोरगी जेलात आणि हा चिरकुट नागराज पण माझं ऐकून घेत नाही. बदलणार, हे दिवस पण बदलणार 113%. असं आता काय ते महिपत स्वतःशी बोलतो. आणि आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि प्रताप म्हणतो कल्पनाला, अरे या मुलाचं काय चालू आहे, काहीच कळत नाहीये. तर कल्पना म्हणते, जाऊ द्या ना हो, हा ना हल्ली असाच वागतो, मी नाश्ता करायला घेते, नाही तर ती मुलगी आली तर लगेच कामाला लागेल. म्हणजे आता कल्पना सायलीबद्दल बोलत असते. तर आता प्रताप म्हणतो, एक मिनिट, ती आली की म्हणजे ती म्हणजे कोण ग? आता प्रताप मुद्दामच तिची मस्करी घेत असतो. तर कल्पना म्हणते कोणी नाही, आणि कल्पना तिथून सरळ चालली जाते किचनमध्ये. तर आता कल्पना म्हणते विमलला, विमल ती मेथीची भाजी तशी करते ना चिरून, तशी करूया. तर आता विमल म्हणते, तुम्ही सायलीताईबद्दल बोलताय ना? तर कल्पना म्हणते, अजून कोणाबद्दल बोलणार आहे? चिडतच आता कल्पना म्हणते. आणि कल्पना आता स्वतःशीच बोलते की तिच्याकरता ना चहा ठेवायला पाहिजे. आणि लगेच कल्पना आता सायलीसाठी चहा करायला घेते प्रेक्षकांना. म्हणजे आता कल्पना सुद्धा हळूहळू बदल होत आहेत. तर आता प्रताप जोरातच म्हणतो, विमल बघतेस ना, नाही म्हणता म्हणता सुनेची काळजी घेणं सुरू आहे. अगं अर्जुन सुद्धा रात्रभरापासून हॉस्पिटलमध्येच आहे आणि मुळात ते दोघंही घरी येणार आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला नाही माहिती. आणि आपल्या किचनमध्ये काय बनतंय, तर सुनेसाठी साजूक सासूच्या हातचा चहा. उत्तम आहे बाबा. आणि आता प्रताप हसतो आणि कल्पना आता परत आपल्या ट्रॅकवर येते. आणि कल्पना म्हणते, उगाच ना तुम्हाला जो हवाय ना तो अर्थ लावू नका, ती तुमची सून असेल, माझी नाही आहे. आणि पुन्हा आता कोणावरती जीव लावायला मी मूर्ख नाही आहे. आणि कोणी हॉस्पिटलमध्ये असल्यावर आपण कोणाला जी मदत करतो ना, बस तीच मदत मी करते. माझ्यातली अजून माणूस की जिवंत आहे. प्रेक्षकांना आपण उगाच कल्पनाला म्हणतो, पण होऊ शकते की कल्पनाला खूप दुखावे गेली असेल ती, आणि तिचा 2 वेळा विश्वासघात झाला म्हटल्यावर विश्वास करणं अशक्यच असेल तिचं. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता इन्स्पेक्टर म्हणतात अर्जुनला की मला डॉक्टरांशी जरा बोलायचं आहे याबद्दल, की पाटलांची जखम किती गंभीर आहे आणि चाकू कोणत्या पद्धतीने मारला गेलाय मला हे विचारायचं आहे. तर आता अर्जुन म्हणतो, बरं चला मी घेऊन चालतो तुम्हाला डॉक्टरांकडे. आणि आता नागराज चान्स बघतो बरोबर सायलीला आता कुसुमचा फोन आला असतो. तर आता सायली सांगत असते, नाही ग कुसुमताई, अजून तर त्यांना शुद्ध नाही आली आहे. आणि आता सायली म्हणत असते कुसुमला की प्रार्थना कर, हा तेवढंच आता आपल्या हाती. आता इकडे नागराज चान्स बघतो आणि मधुभाऊंच्या खोलीत शिरतो हॉस्पिटलच्या रूम मध्ये. आणि मधुभाऊंकडे असा वेगळाच खुन्नस भऱ्या नजरेने हा बघत असतो. तर सायली इकडे बाहेर कॉलवर बोलत असते. तर मधुभाऊंचे डोळे असे उघडे असतात. तर पहिले नागराजचा चेक करतो की त्यांना काही शुद्ध वगैरे आहे नाही, दिसतंय का नाही. त्यानंतर नागराज मागे वळून बघतो आणि मधुभाऊंच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढून घेतो आणि मधुभाऊंना परत पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न करतो. आणि मधुभाऊंची हार्टबीट स्टेबल होण्याची, म्हणजे मधुभाऊ मरण्याची वाट बघत असतो, तिथेच थांबला असतो तो. तर नशिबाने इकडे सायलीचा कॉल म्हणजे संपतो. कुसुमशी आणि सायली आता हॉस्पिटलमध्ये म्हणजे मधुभाऊंच्या खोलीत निघायला जात असते. आणि त्यानंतर आता सायली खोलीत येते तर बघते तर काय तिथे नागराज असतो आणि मधुभाऊंच्या तोंडावरती मास्क लावलेला असतो प्रेक्षकांना. तर आता सायली म्हणते, नागराज काका? तर आता नागराज असा घडी करून वगैरे हात बसला असतो असं शांतपणे आणि म्हणतो, अगं सायली बोल ना काय? त्यावर आता सायली म्हणते, तुम्ही इथे कसे काय आलात?
आणि सायली आता मधुभाऊंकडे बघू लागते. तर आता नागराज म्हणतो की माझा एक मित्र आहे, इथेच आहे हॉस्पिटलमध्ये, सिरियस आहे, त्याला भेटायला आलो. तर माझ्या लक्षात आलं की मधुभाऊ सुद्धा इथेच आहे ॲडमिट. तर म्हटलं बघावं त्यांना एकदा. आणि मी आलो तेव्हा तू तिथे कॉरिडॉरमध्ये होती, कोणाशी तरी फोनवर बोलत होतीस, म्हणून म्हटलं तुला डिस्टर्ब नको करायला आणि म्हणून आत आलो डायरेक्ट. आणि पुढे आता नागराज म्हणतो अगं मला काळजी वाटली ग मधुभाऊंची, फार वाईट झालं ग. पुढे आता नागराज विचारतो सायलीला डॉक्टर काय म्हणाले. तर आता सायली म्हणते डॉक्टर म्हणालेत की काही सांगता नाही येत, मधुभाऊ कोमात आहे. डॉक्टरांची अशी आशा आहे पण की ते लवकर शुद्धीत येतील, कारण ट्रीटमेंटला ते चांगला प्रतिसाद देत आहेत. तर आता नागराज बघतो मधुभाऊंकडे आणि म्हणतो येतील येतील, शुद्धीवर येतील ते लवकरच. त्यानंतर आता नागराज खोटं खोटं सांत्वना देतो सायलीला आणि म्हणतो तू काळजी नको करूस बाळा, माझा नंबर आहे ना तुझ्याकडे, तर लागलं तर कधीही मला फोन कर हा. असं म्हणून आता नागराज तिथून चालला जातो. आता नागराज बाहेर आल्यावरती लंबा श्वास घेतो आणि म्हणतो नशीब मला सायलीच्या पावलांची चाहूल लागली, नाहीतर आज पकडलोच गेलो असतो. पण डॉक्टर म्हणतायत तसे मधुभाऊ शुद्धीवर आला तर नाही तसं नको व्हायला, त्या आधी या म्हाताऱ्याला संपवायलाच हवं. असं म्हणत नागराज आता हॉस्पिटलच्या बाहेर चालला जातो. आता सायली मधुभाऊंशी एकटीच बोलत असते आणि ती मधुभाऊंना म्हणते बघा ना मधुभाऊ, तुम्हाला भेटायला कोण कोण येत आहे, तुम्हाला तर माणसांची वर्दळ आवडते ना, आश्रमात तर सतत कोणाची ना कोणाची ये जा असते, त्या सगळ्यांचा जीव किती वरखाली होतोय बघा ना मधुभाऊ, उठा ना लवकर. तितक्यात आता अर्जुन येतो आणि म्हणतो उठतील, तू मधुभाऊंशी अशीच जर बोलत राहिली ना तर तुझा आवाज नक्कीच त्यांच्या कानापर्यंत पोहोचेल आणि ते लवकर उठतील. आता त्यावर सायली म्हणते अर्जुनला की तुमच्या तोंडात साखर पडो, आणि सायली इमोशनल होऊन परत रडत असते. त्यानंतर आता सायली म्हणते बरं इन्स्पेक्टर सावंतांचं बोलणं झालं का डॉक्टरांशी. त्यानंतर अर्जुन म्हणतो की हो, इन्स्पेक्टर सावंतांना डॉक्टरांनी सगळं सांगितलं. तर आता सायली म्हणते अर्जुनला सांगत असते ती की आत्ताच थोड्या वेळ आधी नागराज काका मधुभाऊंना भेटायला आले होते. तर आता अर्जुनला नागराजवर डाऊट येतो आणि अर्जुन म्हणतो नागराज काका ते इथे आले होते, त्यांचं मधुभाऊंशी डायरेक्ट रिलेशन तर नाहीच आहे ना. त्यावर आता सायली म्हणते हो ना, पण मधुभाऊंचा स्वभावच असा आहे की त्यांच्याबद्दल कोणालाही असं वाटू शकतं. ते म्हणालेत की त्यांचा कोणीतरी मित्र इथेच ॲडमिट आहे म्हणून ते मधुभाऊंना सुद्धा बघून गेले. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ओ अच्छा. त्यानंतर आता सायली म्हणते अर्जुनला सगळ्यांच्या प्रार्थना आता फडायला लागल्या म्हणजे मिळवलं. त्यानंतर इकडे आता सीन शिफ्ट होतो, कल्पना रूममध्ये टेन्शनमध्ये असते. तर प्रताप म्हणतो कल्पना अगं काय झालं, आणि तुझ्या मनात जे काही चाललंय ते अजून किती दिवस लपवून ठेवणार आहेस तू. तर आता कल्पना म्हणते का काय लपवतीये मी. तर आता प्रताप म्हणतो अगं सायलीवरचं प्रेम, सायलीबद्दल तुझ्या मनात माया आहे कल्पना. आता मधुभाऊंना जे झालं आहे ना त्यानंतर अर्जुनच्या पेक्षा तू सायलीची जास्त काळजी करतेस. तर आता कल्पना म्हणते हे बघा उगाच काहीतरी बोलू नका, कोणी हॉस्पिटलमध्ये असल्यावर आता तेवढी काळजी तर वाटणारच ना. तर आता प्रताप म्हणतो कोणीही, अगं कल्पना ते सायलीचे वडील आहे. पुढे आता प्रताप म्हणतो कल्पनाला की तुझ्या सुनेसाठी तुझा जीव अस्वस्थ होतोय, कळतंय का तुला. अगं तीच सायली जिला तू आधी तुझी मुलगी मानायचीच आणि आताही कुठेतरी मनात मानतेच, आणि मग हे तू बोलून का नाही दाखवत आहेस. त्यावर आता कल्पना म्हणते हे बघा तुम्ही बोलताय तसं काहीही नाहीये. तर आता प्रताप म्हणतो तुला जेव्हाही जे काही वाटतं तू स्पष्ट बोलून दाखवतेस नेहमी, मग आता सायलीच्या बाबतीत का तसं नाही करताय तू. तर कल्पना म्हणते हे बघा मी तुम्हाला खाली स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की मी हे सगळं फक्त माणुसकीच्या नात्याने करतेय, आणि मग काय ते चहा आणि जेवण पाठवणं हे मी एका शेजाऱ्यासाठी सुद्धा केलंच असतं, आणि आता तर तिथे अर्जुन आहे ना तिच्यासोबत, मग आता मी या छोट्या छोट्या गोष्टी नाही का करणार. तेव्हा तुम्ही तुमच्या हिशोबाने वाटेल तो अर्थ लावू नका. आणि कल्पना आता रागातच बेडवरती जाऊन बसते. त्यानंतर आता प्रताप म्हणतो मनात की मी तुझ्याशी खूप वर्ष संसार केलाय कल्पना, आणि तू कितीही म्हणत असशील तरी तुझ्या मनातली सायलीविषयीची काळजी मला कळतीये. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो, कुसुम आता हॉस्पिटलमध्ये आली असते आणि अर्जुन आता कुसुमला सुद्धा सायलीच्या आई बाबाचं सत्य सांगणार आहे. तर आता कुसुम सायलीसाठी चहा आणि अर्जुनसाठी कॉफी घेऊन आली असते, आणि आता कुसुम दोघांना म्हणते की इथे येताना ना येण्याआधी मी देवाला खडसावूनच आले, आमच्या मधुभाऊंना बरं करण्यात तुला पाण्यातच ठेवेन ते उठेपर्यंत. पुढे आता कुसुम म्हणते देवच तर आपल्या हक्काचा आहे ना ग. आणि आता कुसुम मधुभाऊंच्या अवस्थेकडे बघते आणि आता मधुभाऊं जवळ जाते ती, आणि कुसुम आता देव वगैरे ठेवते तिथे आणि फूल लावते तिथे, आणि त्यानंतर ती अंगारा वगैरे देत असते मधुभाऊंना. तर आता सायली आणि अर्जुन आश्चर्याने बघत असतात. त्यानंतर आता कुसुम म्हणते मधुभाऊ आपल्या बागेतलं ते पिवळं गुलाब आहे ना त्याला कडी आली हो मधुभाऊ, तुम्ही लवकर बरे होऊन घरी या, नाहीतर तो गुलाब आहे ना रुसेल तुमच्यावर. आणि असं म्हणत आता इमोशनल होते कुसुम आणि रडत असते. त्यानंतर कुसुम आता अर्जुन सायलीजवळ येते आणि म्हणते झाला तुमचा चहा वगैरे पिऊन, तर आता मी काय म्हणते तुम्ही घरी जा, जरा आराम करा, मी थांबते इथे, तुमची खूप धावपळ झाली आहे ना, रात्रभर जागरण सुद्धा झालंय, जा तुम्ही. त्यावर आता सायली म्हणते अगं तू काका काकू मुलं तुम्ही तरी कुठे झोपलायत ग. तर आता कुसुम म्हणते अगं निदान आम्ही घरी तरी होतो, पण तुमच्या दोघांची इथे खूप धावपळ झाली आहे, जा घरी. तर आता अर्जुन म्हणतो पण तुम्ही इथे एकट्या. तर आता कुसुम म्हणते नाही एकटी कुठे आहे मी, आश्रमातनं साधना वहिनी येतील ना, इथलं काय ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही जा. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला सायली कुसुमताईचं बरोबर आहे, आपण जरा घरी जाऊ फ्रेश होऊ आणि मग येऊ परत इथे. तर आता सायली सांगते कुसुमला की बरं कुसुमताई आम्ही जातो, पण नर्स इथेच असते, बाहेर काय झालं तर त्यांना लगेच हाक मार आणि मलाही लगेच फोन कर,
मी घरी जाऊन तुझ्यासाठी डबा पाठवते हा. त्यावर आता कुसुम म्हणते, अगं नको ग, त्याची काही गरज नाहीये, मी माझं काय ते बघून घेईन, नको मला. तर आता सायली कुसुमला आता मिठी मारते आणि सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सायली खूप इमोशनल होत असते आणि घरी येऊन ती रडत असते आणि खूप टेन्शनमध्ये असते. तर आता प्रतापने पूर्वी जे सायलीला म्हटलं होतं, आता तेच प्रताप परत सायलीला बोलून दाखवतो की या घरात तुझी जे फक्त रूम आहे ना, तेच तुझं सासर आहेत आणि पूर्ण हे तुझं घर अख्खं तुझं माहेर आहे आणि तुझी माहेरची माणसं तुझ्याबरोबर उभे आहेत. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं थोड्याच वेळाने आता अर्जुन हॉस्पिटलमध्ये जातो आणि कुसुमला सायलीच्या लहानपणीचा फोटो मागतो. तर आता कुसुमला डाऊट येतो आणि कुसुम विचारते अर्जुनला, का बरं पाहायचंय तुम्हाला? आणि आता कुसुमला काळजी वाटत असते आणि आता कुसुम विचारते काय झालं. तर आता अर्जुन सांगतो आता कुसुमला की मला असं कळलंय की सायलीचे आई बाबा जिवंत आहे. आणि आता हे ऐकून कुसुमला सुद्धा धक्का बसतो. बघूया प्रेक्षकांना आता काय होतं ते येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच उद्या एका धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.